नमस्कार शेतकरी बांधवांनो. जी आपल्याला येणारी जी व्हेजिटेबल पिकं असेल, आताच बऱ्याचशा याच्यामध्ये झेंडू लागवड असेल, टोमॅटो लागवड आहे, बऱ्याचशा ठिकाणी टोमॅटो लागवड केली जाते. पण आपल्याला शेणखत टाकायचं आहे. तर काही वेळेला मित्रांनो शेणखत टाकत असताना येणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असतो. तर निश्चितच आपल्याकडे जे असणारं शेणखत असेल, अर्थात कुजलेलं असेल, तर कुजलेलं शेणखत टाकताना त्याच्यामध्ये आपल्याला डिकम्पोजिंगचे बॅक्टेरिया या ठिकाणी मिक्सिंग करा, ज्या शेणखत कुजवण्यासाठी वापरतात. त्याचबरोबर जे हानिकारक बुरशी आहेत ते सुद्धा या ठिकाणी नाहीसे होतात. तर जी आपलं हे शेत जमीन आहे, या शेत जमिनीमध्ये आपण जे नांगरलेली शेत जमीन आहे, तर ह्या शेत जमिनीमध्ये आपल्याला जे पूर्णपणे जे शेणखत आहे ते आपलं जे कुजवलेलं आहे त्याच्यामध्ये डिकम्पोजिंग बॅक्टेरिया टाकून आपल्याला या ठिकाणी शेणखत टाकून द्यायचे. शक्यतो नांगरलेल्या अवस्थेमध्ये वरच्यावर टाकून द्या. उन्हाने चांगलं 10 ते 12 दिवस 15 दिवस तापू द्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मिक्सिंग करून घ्या. शेणखत वापरा. किंवा तुम्हाला दुसरा एक पर्याय म्हणून या ठिकाणी जर सांगायचं ठरवलं, शेणखत आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये टाटा कंपनीचं जिओग्रीन अवेलेबल आहे. साधारणपणे 300 ते 400 किलो प्रति एकर जिओग्रीन वापरा. जिओग्रीन बरोबर ट्रायकोडर्मा सुडोमोनास मिक्स करा त्याच्यामध्ये. आणि जे तुम्ही बेड भरणार आहात, जे खतांचे बेड, त्या खतांच्या बेडमध्ये जे मिक्सिंग केलेलं जे टाटाचं जिओग्रीन आणि ट्रायकोडर्मा सुडोमोनासचं जे मिक्सिंग केलेलं आहे ते तुम्ही ते बेडमध्ये भरू शकता. तो तुम्हाला अतिशय सोपा आणि सुंदर चांगला मार्ग आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि निश्चितच याचा फायदा तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये, क्वालिटीमध्ये आणि चांगला निश्चितच या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.